आता खुलासा तुम्ही करणार आहात, खुलासा काय होणार त्याचं पण आम्हाला माहिती आहे. दोघांनाही दोषी ठरवणार. काल तर जितेंद्र आव्हाड सकाळी त्यांच्यावर केस गुन्हा दाखल झाला का, तर त्यांनी शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण केला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. आता मग असं आहे की न्याय कशी मागायचा. आमचं एवढंच म्हणणं आहे सभापती महोदय, महाराष्ट्राचा कायदा होणाऱ्या या सदनामध्ये कायदा सुव्यवस्था निर्माण झालेली आहे, लोकप्रतिनिधीला धोका निर्माण झालेला आहे. आज बोलायची म्हटलं तरी खोटं आहे. उघड जो कोण बोलला की लगेच त्याला धमकीचा जर येणार असेल, माझी विनंती आहे की हा गांभीर्याचा विषय आहे, सगळ्या चर्चा बाजूला ठेवा. अंतिम आठवडा आहेच, पण कुठेतरी या चर्चेच्या माध्यमातून महाराष्ट्रातली शिस्त, संयम, महाराष्ट्राची संस्कृती आणि पुरोगामी विचार दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपल्याला सरकारला निर्देश करावा लागेल. म्हणून 289 स्वीकारावा एवढीच आमची तुम्हाला विनंती आहे.